वेलकम स्टुडंट्स. आज आपण सिक्वेन्स अँड सिरीज या चॅप्टरचा सर्वात शेवटचा पार्ट पाहणार आहोत. ते म्हणजे सिग्मा नोटेशन आणि त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे क्वेश्चन्स, त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन. ऍक्च्युअली सिग्मा नोटेशन हे आपण मागच ऑलरेडी पाहिलेलं आहे. अगदी सोपं आहे ते, पण त्याचं थोडं एक्सटेन्शन आता आपल्याला पुढे पाहायचं आहे. हे बघा, हे वाचताना असं असतात समेशन ऑफ आर. इथे ऍक्च्युअली जनरली टी आर सारखी टर्म लिहिली असते. हे असं का लिहिलं तर आपण नंतर पाहूया. मी आता सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. समेशन ऑफ आर, आर रन्स फ्रॉम 1 to n, हे असं वाचलं जातं. आणि मी तुम्हाला याचं मीनिंग काय सांगितलंय तर आर च्या जागी 1 2 3 4 5 6 असे n पर्यंत नंबर्स घ्या आणि त्यांचं समेशन घ्या, म्हणजे बेरीज करा, टोटल करा. म्हणजे आर च्या जागी 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, असं करत 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 अप टू n पर्यंत जी टोटल आहे याकरता वापरलं जाणारं हे नोटेशन आहे सिग्मा नोटेशन. समजा इथं आर स्क्वेअर असते इथं, तर इथं 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर अप टू n स्क्वेअर. असं जर इथं क्यूब असता तर 1 क्यूब 2 क्यूब 3 क्यूब अप टू n क्यूब, हा त्याचा अर्थ आहे. ह्याला आपण सिग्मा नोटेशन म्हणतो. आता याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. पेज नंबर टेक्स्टबुक मध्ये 38 करा. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 38, तिथं तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ समेशन असं हेडिंग मिळालं का बघा. प्रॉपर्टीज ऑफ समेशन मिळालं. तर तिथं पहिली प्रॉपर्टी अशी लिहिली, हे बघा, समेशन ऑफ के इंटू टी आर. टी आर म्हणजे एका सिक्वेन्सची जनरल टर्म असते किंवा आर्थ टर्म असते. ती जशी आपली nth टर्म असते की नाही एखाद्या सिक्वेन्सची nth टर्म tn, सेम तशीच ती आर्थ टर्म असते. आणि आर रन्स फ्रॉम 1 to n. तर अशा वेळेस हा जो k आहे, k तो कोइफिशियंट असेल तर तो बाहेर काढून मग समेशन ऑफ टी आर, आर रन्स फ्रॉम 1 to n, हा त्या प्रॉपर्टीचा अर्थ आहे. पहिली प्रॉपर्टी म्हणजे कोइफिशियंट असेल तर तो बाहेर काढायचा. त्याचं एक साधं एक्झाम्पल तुम्हाला देतो, लक्षात लगेच कळेल. हे टी आर वगैरे सोडून द्या, ह्याच्यातच सांगतो तुम्हाला. बघा, हा मला सांगा, समेशन ऑफ 5r, r रन्स फ्रॉम 1 to n, त्याच्यात r ला कोइफिशियंट 5 आला. मग याचा अर्थ काय? r च्या जागी 1 2 3 4 असं घेत कुठपर्यंत टोटल घ्या n पर्यंत. म्हणजे बघा 5 into bracket 1 प्लस 5 into bracket 2 प्लस 5 into bracket 3 प्लस 5 into bracket n पर्यंत ऍडिशन घ्या. मग या सगळ्यातनं 5 जर कॉमन काढला 5, तर काय झालं सांगा ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 2 प्लस 3 प्लस डॅश 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 प्लस n राहील. मग मला सांगा या ब्रॅकेटचा अर्थ मी मगाशी सांगितल्याप्रमाणे समेशन ऑफ आर, आर रन्स फ्रॉम 1 to n एक सांगा. समेशन ऑफ आर, आर रन्स फ्रॉम 1 to n. बघा ना 1 2 3 4 असं n पर्यंत आहे. म्हणजेच तुम्हाला यातून काय लिहिलं दिसलं सांगा. इथं ह्याच्यावरून ही स्टेप काय लिहिली दिसली सांगा. हा 5 कोइफिशियंट बाहेर आला इंटू समेशन ऑफ आर. बघा हेच सांगितलं याच्यामध्ये हेच सांगितलं. फक्त कसं असतं, जरा नोटेशन टी आर वगैरे लिहिले ते आपल्याला जरा वेगळं वाटतं, काही वेगळं काही. ठीक आहे. आता पुढची प्रॉपर्टी समजण्यासाठी मी तुम्हाला त्यातली पुढची प्लस मायनस साइन मध्ये ती प्रॉपर्टी कशी वापरली जाते ती कळण्यासाठी अनेक एक्झाम्पल देतो. हे बघा, समेशन ऑफ आर प्लस आर स्क्वेअर, प्लस मायनस काही साइन असते. ठीक आहे. समेशन ऑफ आर प्लस समेशन प्लस आर स्क्वेअर अशी टर्म. म्हणजे आर च्या जागी 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या आणि असं कुठपर्यंत जावा n पर्यंत. बघा आर च्या जागी 1 बघा, 1 प्लस 1 स्क्वेअर, नीट लक्षात द्या. प्लस आर च्या जागी 2 घ्या, 2 प्लस 2 स्क्वेअर, 3 घ्या, 3 प्लस 3 स्क्वेअर, असं करत करत n प्लस n स्क्वेअर येईल सांगा. n पर्यंत घेतलं. आता ही नाहीतरी ऍडिशनच आहे, बेरीज आहे. मग यातले मी 1 2 3 असे करत करत n आहेत की नाही ते एका ब्रॅकेट मध्ये कलेक्ट करतो. सगळे कलेक्ट केले. प्लस आता दुसरे 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 कलेक्ट करतो. 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर, दुसरे म्हणजे सेकंड टर्म, दुसरी टर्म दुसरी टर्म दुसरी टर्म प्लस डॅश डॅश n स्क्वेअर.
आता मला सांगा या समेशनचा या ब्रॅकेटचा अर्थ असा नाहीये का समेशन ऑफ आर आर रन्स फ्रॉम 1 टू एन हा ब्रॅकेटचा अर्थ आहे की नाही प्लस इकडे सांगा ह्याचा अर्थ काय सांगा समेशन ऑफ आर स्क्वेअर आर रन्स फ्रॉम 1 टू एन आहे की नाही सांगा म्हणजे तुम्हाला याच्यापासून पुढे काय झालेलं दिसलं सांगा इथे आर प्लस आर स्क्वेअर आहे तर समेशन ऑफ आर सेपरेट समेशन ऑफ आर स्क्वेअर सेपरेट हे जसं ऍडिशनच्या बाबतीत आहे असंच सेम सबट्रॅक्शनच्या पण बाबतीत होऊ शकते फक्त इथं साइन मायनस आहे म्हणजे तिथं आता दुसरी जी प्रॉपर्टी दाखवली तुम्हाला त्यांनी दुसरी प्रॉपर्टी अशी दाखवली समेशन ऑफ ए आर प्लस बी आर जनरल टर्मच्या इथे ए आर प्लस बी आर आर रन्स फ्रॉम 1 टू एन असं असेल तर इज इक्वल टू समेशन ऑफ ए आर आर रन्स फ्रॉम 1 टू एन प्लस समेशन ऑफ बी आर आर रन्स फ्रॉम 1 टू एन असं सेपरेट समेशन तुम्हाला घेतात आता तिसरी आणि चौथी प्रॉपर्टी फार महत्वाची ती सारखी प्रॉब्लेम मध्ये लागते या पण लागतात पण तिसरी आणि चौथी मात्र फार वेळा लागते तुम्हाला तिसरी आणि चौथी बघा तुम्ही बघून घ्या तिथली थर्ड प्रॉपर्टी काय दिली ती एकदा पाहून घ्या समेशन ऑफ 1 आणि आर रन्स फ्रॉम 1 टू एन याचा आन्सर त्यांनी एन दिला असेल तुम्हाला एन काय लक्ष हे बघा आरच्या जागी मला 1 घ्यायचं मग याच्यात आर तुम्हाला दिसतोय का बघा नाही दिसत पण आहे कारण आर म्हणजे 1 इंटू हे बघा आर रेस टू 0 आहे आर रेस टू 0 म्हणजे किती सांगा 1 मग कुठलाही नंबर रेस टू 0 म्हणजे 1 ना आता तुम्ही आर च्या जागी 1 घ्या 2 घ्या 3 घ्या 4 घ्या असं करत n पर्यंत जावा म्हणजे बघा 1 इंटू ब्रॅकेट 1 रेस टू 0 मी आर ला 1 घेतले 1 इंटू ब्रॅकेट 2 रेस टू 0 1 इंटू ब्रॅकेट 3 रेस टू 0 1 इंटू ब्रॅकेट n रेस टू 0 मला सांगा 1 रेस टू 0 म्हणजे किती 1 1 इंटू 1 1 2 रेस टू 0 म्हणजे 1 पुन्हा 1 3 रेस टू 0 म्हणजे 1 पुन्हा 1 असं करत करत 1 आता मला सांगा हे 1 1 1 1 1 किती वेळा सांगा n टाइम्स आहे n टाइम्स 1 प्लस 1 दोनदा केले की आन्सर 2 येतो तीनदा केले की आन्सर 3 येतो 4 वेळा केले की आन्सर 4 येतो मग n वेळा केल्यावर त्याचा आन्सर किती येणार म्हणजे याचा आन्सर n येणार म्हणजेच समेशन ऑफ 1 r runs from 1 to n is equal to 1 हे लक्षात ठेवा समेशन ऑफ 1 r runs from 1 to n is equal to n आणि शेवटचा आहे कॉन्स्टंट आला शेवटची प्रॉपर्टी बघा तिथली समेशन ऑफ कॉन्स्टंट r runs from 1 to n आता हा जो कॉन्स्टंट आहे त्याला मी इंटू 1 केलं की आता हाच कोइफिशियंट झाला की नाही सांगा आपण मगाशी कोइफिशियंट बाहेर घेता येतो हे पाहिले आठवतं मग कोइफिशियंट बाहेर घेतला समेशन ऑफ 1 r runs from 1 to n तुम्ही आता ह्याचा आन्सर जस्ट आता पाहिलेला आहे ह्याचा तेव्हा इथं पाहिलेलं ह्याचा आन्सर n येतो म्हणजे थोडक्यात k इंटू n झाली प्रॉपर्टीज 5 नंबर पकड 4 नंबर सॉरी 4 नंबर पकड म्हणजे summation of k constant r runs from 1 to n is equal to kn म्हणजे एक्झाम्पल दिलं तर summation of 5 r runs from 1 to n is equal to 5n त्याचा आन्सर म्हणजे 5 plus 5 plus 5 असं n वेळा ऍड करायचं म्हणजे आन्सर 5n येतं हे झाल्या बेसिक प्रॉपर्टीज काय झालं या बेसिक प्रॉपर्टीज मिळाल्या तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ समेशन ओके आता पुढचा पार्ट बघूया ओके आता या प्रॉपर्टीज ऑफ समेशनच्या खालच्या बाजूला रिझल्ट 1 रिझल्ट 2 आणि रिझल्ट 3 असे तुम्हाला तिथं 3 रिझल्ट दिसतात बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यातला रिझल्ट 1 बघू रिझल्ट 1 काय लिहिलं समेशन ऑफ r runs from 1 to n याचा आन्सर n plus 1 by 2 इतका असेल समेशन ऑफ r runs from
1 to n इज इक्वल टू n प्लस 1 बाय 2. आता हे जे तिन्ही जे रिझल्ट आहेत ह्या तिघांचे प्रूफ तुम्हाला बायनॉमियल थेरम आणि इंडक्शन नावाचं एक पुढे लेसन आहे, चौथा लेसन आहे तुम्हाला, फोर्थ लेसन. त्या लेसन मध्ये तुम्हाला या तिन्ही रिझल्टचे प्रूफ पाहायला मिळणार. आता मी असं रफ चेक करून दाखवणार आहे तुम्हाला, पण ह्याला प्रूफ आहे तिन्ही रिझल्ट्स ना, ते फोर्थ लेसन मध्ये येणार आहेत. फोर्थ लेसन मध्ये आता येणार नाहीत आपल्याला. तुम्हाला हवं तर बघा टेक्स्टबुक मध्ये मी सांगतो. पेज नंबर पहिले 38 39 काढा. पेज नंबर 38 आणि 39 समोर ठेवा सगळ्यांनी पुस्तक. बघा प्रॉपर्टीज ऑफ समेशन पाहिलं मी आता सांगितलेलं, हे 4 रिझल्ट पाहिले. खाली रिझल्ट 1 मग रिझल्ट 2 आणि पलीकडच्या पेजवर रिझल्ट 3 आहे आणि त्याच्या खाली एक लाईन आहे वाचा. द अबव रिझल्ट्स कॅन बी प्रूव्ड युजिंग मॅथमॅटिकल इंडक्शन आणि ब्रॅकेटमध्ये दिले चॅप्टर नंबर 4. चौथ्या चॅप्टर मध्ये त्याचा तुम्हाला प्रूफ पाहायला मिळणार आहे. आता नुसते वापरायचे पण आता कळतात सुद्धा. मी कसं समजून देतो लक्षात येतो. बघा पहिला रिझल्ट आहे समेशन ऑफ आर रन्स फ्रॉम 1 to n हा n प्लस 1 बाय 2 इतका असतो. कसा असतो आपण चेक करू. पहिली गोष्ट मला ह्याचं मीनिंग सांगा मला. या टर्म्स आर च्या जागी 1 2 3 4 अप टू n घ्या. म्हणजे ह्याचं मीनिंग आहे हे बघा 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस डॅश 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 अप टू n पर्यंत. ठीक आहे. मी अजून एक नंबर लिहितो म्हणजे मला ऍडिशन करायची म्हणून बस, बाकी काही. आता समजा मी असं म्हणलं तुम्हाला की ही जी टोटल आहे ती n पर्यंत घेतली तर त्याचा आन्सर आहे n प्लस 1 बाय 2. आपण एक काम करूया, पहिल्या 4 टर्मची टोटल करून बघूया, ओरली करून बघूया. बघा 4 प्लस 3 7 7 प्लस 2 9 प्लस 1 10 म्हणजे पहिल्या 4 टर्मची टोटल किती मिळाली? 10 मिळाली. ही n टर्मची टोटल आहे. मी 4 टर्मची टोटल घेतली आहे ना 4. तर तुमच्या रिझल्ट मध्ये n च्या जागी 4 वापरा बरं. n च्या जागी इथे बघा रिझल्ट मध्ये 4 ब्रॅकेट मध्ये 4 प्लस 1 बाय 2 4 इंटू 5 बाय 2 2 2 जा 4 5 2 जा 10 आली का बघा. पहिल्या चौघांची टोटल 10. एवढंच ते म्हणजे डायरेक्ट बघायला एवढं सोपं आहे. म्हणजे हा n पर्यंत जर रिझल्ट वापरायचा असेल तर n प्लस 1 बाय 2. मला 4 जणांचीच टोटल पाहिजे होती, पहिल्या चौघांची टोटल. तर ती टोटल 10 मिळाली आणि फॉर्म्युल्यात n च्या जागी 4 रिप्लेस केल्यानंतर देखील आन्सर किती मिळाला सांगा? 10 मिळाला. असं आता आपण व्हेरीफाय करायचं. लक्षात आलं? आणि हे रिझल्ट्स पाठ पाहिजेत. समेशन ऑफ आर रन्स फ्रॉम 1 to n कसं म्हणायचं बघा. समेशन ऑफ आर रन्स फ्रॉम 1 to n इज इक्वल टू n प्लस 1 बाय 2. n प्लस 1 बाय 2 हा झाला पहिला रिझल्ट. आता यातलाच दुसरा रिझल्ट बघा. समेशन ऑफ आर स्क्वेअर रन्स फ्रॉम 1 to n हा रिझल्ट असतो n प्लस 1 ट्वाइस n प्लस 1 बाय 6 इतका असतो. म्हणजे समजा आपण 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर 5 स्क्वेअर अप टू n स्क्वेअर अशी ऍडिशन केली तर त्याचा रिझल्ट एवढा असतो. n पर्यंत गेला. आता समजा मला फक्त पहिल्या तिघांची मला टोटल पाहिजे, तिघांचीच पाहिजे. चला 1 चा स्क्वेअर किती? 1 प्लस 2 चा स्क्वेअर किती? 4 प्लस 3 चा स्क्वेअर किती? 9. सगळे मिळून ऍडिशन किती आली सांगा? 14. 9 प्लस 1 10 प्लस 4 14. 14 आली. तिघांची ऍडिशन आहे ना, तिघांची. मग याच्यात n च्या जागी 3 रिप्लेस करून बघा. n च्या जागी 3 बघा 3 ब्रॅकेट मध्ये 3 प्लस 1 3 2 जा 6 प्लस 1 3 2 जा 6 प्लस 1 अपॉन 6 3 ब्रॅकेटचा आन्सर 4 याचा आन्सर 7 अपॉन 6 3 2 जा 6 2 2 जा 4 7 2 जा 14. सांगा किती आली ऍडिशन बघा तुमची तिघांची ऍडिशन. ही किती होती? 14 होती. आणि सेकंड रिझल्ट आहे समेशन ऑफ आर स्क्वेअर रन्स फ्रॉम 1 to n इज इक्वल टू n प्लस 1 ट्वाइस n प्लस 1 बाय 6. हा दुसरा रिझल्ट. आता आपण तिसरा रिझल्ट म्हणणार आहोत. त्यातला
थर्ड रिझल्ट बघा बरं तिथं पुस्तक टेक्स्टबुक मध्ये बघून घ्या रिझल्ट काय दिलाय तुम्हाला. समेशन ऑफ आर क्यूब आर रन्स फ्रॉम 1 to n. हा रिझल्ट हा पहिला रिझल्ट असतो ना तोच वापरायचा n n+1/2 आणि या सगळ्याचा कॉमन स्क्वेअर लिहायचा. असा लिहिला तरी चालतो किंवा पुस्तकात सेपरेट स्क्वेअर पण करून दिलेले असतात. म्हणजे n चा स्क्वेअर सेपरेट, मग n+1 चा स्क्वेअर सेपरेट आणि खाली 2 चा स्क्वेअर 4 असं पण दिलेलं असतं. हे आणि हे दोन्ही एकच आहे, पण आपल्याला एक पाठ असतो ना मग तसा ब्रॅकेट स्क्वेअर करायचा. आता ह्याचं मीनिंग काय आहे तर r च्या जागी 1 2 3 आणि क्यूब करायचे त्यांचे. म्हणजे 1 क्यूब 2 क्यूब 3 क्यूब 4 क्यूब 5 क्यूब अप टू n क्यूब. याचा आन्सर एवढं येतं असं त्यांना म्हणायचं. याचा आन्सर एवढं येतो. मग आता आपण असं करूया, फक्त पहिल्या तिघांची आपण टोटल करून बघूया. चला 1 चा क्यूब 1, 2 चा क्यूब 8 आणि 3 चा क्यूब 27. 35 + 1 36 आली ऍडिशन. किती दिसत ही ऍडिशन 36. आता एक काम करा, n च्या इथे मी हा नाही वापरत, मी नेहमी हा वापरतो. मग इथे n च्या जागी 3 रिप्लेस करा, कारण मी तिघांची ऍडिशन घेतली आहे ना. मग n च्या जागी 3 रिप्लेस करा. बघा 3 ब्रॅकेट मध्ये 3 + 1/2 चा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 3 × 4 ब्रॅकेट ऍडिशन अपॉन 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. 2 2 = 4, 3 2 = 6 चा स्क्वेअर, 3 2 = 6 चा स्क्वेअर म्हणजे 36. बरोबर, ही ऍडिशन किती आली तुमची 36 आली. असे हे 3 रिझल्ट्स तुम्हाला पाठ करायचे आणि मी मगाशी दाखवलेल्या 4 प्रॉपर्टीज पाठ करायच्या किंवा लक्षात ठेवायच्या. त्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या. प्रॉपर्टीज काय होत्या सांगा. पहिली प्रॉपर्टी अशी होती, कोइफिशियंट असेल तर तो सिग्मा नोटेशनच्या बाहेर घेता येतो. सेकंड प्रॉपर्टी, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर सेपरेट ऍडिशन सबट्रॅक्शन करता येतं, सेपरेट. समेशन ऑफ 1 r रन्स फ्रॉम 1 to n चे आन्सर n असतं n. आणि चौथी प्रॉपर्टी होती, समेशन ऑफ कॉन्स्टंट इक्वल्स kn कॉन्स्टंट इंटू n r रन्स फ्रॉम 1 to n. ह्या 4 प्रॉपर्टीज आणि हे 3 रिझल्ट्स पाठ करायचे. पहिला रिझल्ट आहे समेशन ऑफ r रन्स फ्रॉम 1 to n इक्वल्स n n+1/2. सेकंड आहे समेशन ऑफ r² r रन्स फ्रॉम 1 to n इक्वल्स n n+1 twice n plus 1/6. आणि तिसरा रिझल्ट आहे समेशन ऑफ r³ r रन्स फ्रॉम 1 to n इज इक्वल टू पहिला रिझल्ट पाठ करायचा n n+1/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. असा तिसरा रिझल्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, हे तिन्ही रिझल्ट्स आणि त्या 4 प्रॉपर्टीज वापरून आता आपण एक्सरसाइज काय असेल तो सॉल्व्ह करायला सुरू करूया. ओके, ओके. आता एक्सरसाइज 2.6 आपण सुरू करणार आहोत, पण त्याच्या आधी तिथं वरच्या बाजूने तुम्हाला पॉवर सिरीज नावाचा एक पार्ट दिसतोय बघा, पॉवर सिरीज. त्याच्या अलीकडे सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत, म्हणजे सिग्मा नोटेशनचे सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत. पण पेज नंबर 40 तिथं तुम्हाला एक पॉवर सिरीज नावाची एक टर्म दिसते बघा, पॉवर सिरीज. पाहिलं का? हे देखील तुम्हाला एक 5 फॉर्म्युलेची लिस्ट आहे. 5 फॉर्म्युले, ह्याच्यावर एमसीक्यूज कायम असतात बरं, कायम असतात. पण प्रॉब्लेम असा आहे आता मी तुम्हाला हे आता म्हणजे मला सांगून सुद्धा कंटाळा आलाय की मॅथ्स मध्ये असा पार्ट कायम असतो की हे तुम्हाला पुढच्या लेसन मध्ये बघायला मिळेल, त्याच्या पुढच्या लेसन मध्ये. आता तिथं तुम्ही जर सहज पाहिलं तर तुम्हाला काही ठिकाणी असं दिसतंय का की 2 च्या समोर असं एखादं साइन दिसतंय, एक्सक्लेमेटरी मार्क दिसतंय. त्याला मॅथ्स मध्ये 2 फॅक्टोरियल असं म्हणतात किंवा 3 फॅक्टोरियल असं म्हणतात, 4 फॅक्टोरियल असं म्हणतात. हे जे नोटेशन आहे हे तुम्हाला हे नोटेशन शिकण्यासाठी परम्युटेशन कॉम्बिनेशन नावाचा आधी लेसन म्हणजे पुढे जाऊन एक लेसन शिकायचं आहे बघा, तिसरा लेसन परम्युटेशन कॉम्बिनेशन. तिथं जर तुम्ही जर पाहिलं त्या लेसन मध्ये तर तुम्हाला तिथं पुढे गेल्यानंतर त्यात थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला ते फॅक्टोरियल नोटेशन वगैरे पाहायला मिळणार बघा. आता पेज नंबर 48 49 बघा, 48 किंवा 49 पाहिलं का? तिथं तुम्हाला ते एक्सक्लेमेटरीचा मार्क बघायला मिळतो. त्यामुळे ते झाल्याशिवाय आपण या पार्ट कडे येऊ पण शकत नाही. पॉवर सिरीज नावाचा तो पार्ट आहे तो, त्यामुळे आता बघू पण नका त्याच्याकडे.
ठीक आहे. फक्त एक्सरसाइज सुरू करताना वर दिसला म्हणून मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलं. त्याचा या एक्सरसाइजशी काहीही घेणं देणं नाही. बघा एक्सरसाइज 2.6 पहिला क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द सम असं म्हणलेलं आहे. समेशन ऑफ आर प्लस 1 twice r minus 1 and r runs from 1 to n. हा त्यातला पहिला क्वेश्चन आहे. एक्सरसाइज 2.6 फर्स्ट क्वेश्चन. समेशन ऑफ ब्रॅकेट r प्लस 1 इंटू ट्वाइस r मायनस 1. सगळ्यात आधी पहिल्यांदा हे जे ब्रॅकेट आहे की नाही, हे सगळं ब्रॅकेट ओपन करून घ्यायचं, एक्सपांड करून घ्यायचं. बघा इक्वल्स summation of r runs from 1 to n, r into twice r square, r into minus 1 minus r, 1 into 2r म्हणजे plus 2r, 1 into minus 1 म्हणजे minus 1. summation of ब्रॅकेट मध्ये 2r square. आता ह्याचा आन्सर येणार आहे प्लस r आणि हे मायनस 1 आणि इकडे r runs from 1 to n is equal to प्रत्येकाचं सेपरेट समेशन. समेशन ऑफ ट्वाइस r स्क्वेअर, r runs from 1 to n हे झालं. मग साइन बघायचं प्लस, पुन्हा समेशन ऑफ r runs from 1 to n मायनस समेशन ऑफ 1 r runs from 1 to n. असं सगळ्यांचं सेपरेट समेशन. कोएफिशिएंट कोण असेल तर ते बाहेर काढून घ्यायचे. ट्वाइस समेशन r स्क्वेअर, r runs from 1 to n प्लस ह्याच्यात काही कोएफिशिएंट नाहीये, r runs from 1 to n मायनस समेशन ऑफ 1 r runs from 1 to n. आता तुम्ही जे मगाशी पाठ केलेले फॉर्म्युले आहेत ना, त्याच्या खाली वापरायला सुरू करायचे. आता मी तिकडे लिहितो पण जागा कमी इथं मला. हे बघा हे 2 ॲज इट इज, हे 2 ॲज इट इज. आता हा फॉर्म्युला बघा, समेशन ऑफ r स्क्वेअर r runs from 1 to n. वाटलं तर पुस्तकात बघा, तो वहीत लिहून ठेवायचं त्याआधी. हे बघा काय फॉर्म्युला माहिती, n plus 1 twice n plus 1 by 6 हा फॉर्म्युला. पुढचं प्लस समेशन ऑफ r runs from 1 to n plus 1 by 2 समेशन ऑफ r चा. त्यानंतर 1 मायनस साइन आहे आणि 1 n मिळाले मला सबट्रॅक्ट करायचे. ओके. आता कॅन्सलेशन बघा, 2 1 2 2 3 6. तर न्यूमरेटर मध्ये काय काय राहिलं सांगायचं, n plus 1 twice n plus 1 by 3 plus n plus 1 by 2 minus n upon 1 minus n upon 1. आता मी काय करणार आहे सांगतो, लक्षात. हे सिम्प्लिफाय करायचं प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मेथड असू शकतात ना. मला सगळ्यांचा कॉमन डिनोमिनेटर काय करायचंय, 6 करायचंय. 3 to the 6. आणि मी न्यूमरेटर मधनं काय कॉमन काढणार आहे सांगा, n कॉमन काढणार आहे. न्यूमरेटर मधनं n कॉमन काढणार आणि प्रत्येकाचा मला डिनोमिनेटर काय. बरं पहिले काय राहिलं बघूया का आपण. हे बघा n प्लस n plus 1 twice n plus 1 by 3. मी n कॉमन करतो बरं का. n plus 1 by 2 minus 1 upon 1 हे n कॉमन काढणार. ओके. आता मी सगळ्यांचा कॉमन डिनोमिनेटर काय करणार आहे, 6 करणार आहे. 6 मग ह्याला इंटू 2 लागेल म्हणून वरती इंटू 2 n plus 1 twice n plus 1 प्लस ह्याला इंटू 3 लागतील 6 होण्यासाठी म्हणून वरती 3 n plus 1 मायनस ह्याला 6 लागतील
आता हे सिम्प्लिफाय करत जायचं. n as it is 2 into bracket n into twice n square n into 1 n 1 into 2n 2n 1 into 1 1 plus 3 into n 3 sorry 3 on the 3 minus 6 upon 6 okay. is equal to n into bracket. हा आता हे 2 न ओपन होणार आहे बघा. 2 to the 4n square ही ऍडिशन आहे 3n 3 to the 6n 2 on the 2 प्लस पुढचे 3n आणि ह्याचा आन्सर -3 whole divided by 6 as it is n into bracket 4n square 9n minus 1 2 मधनं 3 गेले अपॉन 6 हे तुमचं फायनल आन्सर. वाटलं तर हे n ला हे ब्रॅकेट असं जोडून दाखवा. n into bracket 4n square plus 9n minus 1 upon 6 हे आहे आपलं फायनल आन्सर. ओके. आता मी तिकडचा पार्ट रब करून आन्सर कसं चेक करायचं तुम्हाला मी शिकवणार आहे, कारण यात सुद्धा काही टेक्स्टबुकचे मागचे आन्सर्स काही चुकले, म्हणून आपण चेक करू शकतो आपला आन्सर बरोबर आहे किंवा चुकीचं आहे. ओके ओके. तर आपण आन्सर कसं चेक करायचं एकदा बघूया. लक्षात या नोटेशनचा पहिले अर्थ सांगा. r च्या जागी 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या आणि n पर्यंत जावा. आता बघा मी r जागी पहिले 1 घेतोय. बघा ओरल करणार आहे. r जागी 1 घेतले की 1 + 1 किती झाले 2. हे झाले 2. 2 1 2 2 - 1 म्हणजे ते झाले 1. हे बघा हे झाले 2 हे झाले 1 हे 2 1 2 आहे हे 2. ठीक आहे. त्यानंतर प्लस आता r ला 2 घ्या. इथं 2 घेतले की 2 + 1 किती आले 3. ठीक. आणि 2 to the 4 4 - 1 म्हणजे देखील 3. मग 3 3 चा 9 झाले ते 9. ठीक आहे. असं मी r ला 1 आणि 2 दोनच घेतले 2 आणि त्यांची टोटल करून बघितली 9 + 2 किती आले सांगा 11. पुन्हा सांगतो. हे बघा r ला 1 घ्या 1 आणि हे सगळं सॉल्व्ह करा. r ला 1 घ्या आणि सगळं सॉल्व्ह करा त्याचा आन्सर 2 येतो. r ला 2 घ्या आणि सगळं सॉल्व्ह करा त्याचा आन्सर 9 येतो. आणि त्यांची दोघांची ऍडिशन घेतल्यावर 11 आली. आता तुमच्या आन्सर मध्ये n च्या जागी 2 घालून बघा, कारण मी दोघांचीच ऍडिशन घेतली ना दोघांची. मग ही इथे n च्या जागी 2 घालून बघा 2. हे आन्सर आलं 2 into bracket 2 square 4 2 square 4 4 4 the 16 plus 9 2 the 18 minus 1 upon 6. ठीक आहे. हे 16 आणि 14 16 आणि 18 यांची ऍडिशन येते 34. आपण 1 केला 33 2 into 33 upon 6 2 3 the 6 3 11 फायनल आन्सर आला 11. टोटल आपली किती आली ती 11. असं तुम्ही हे आन्सर्स चेक करू शकता. कशाबद्दल okay. Now second question. Summation of 3r² minus twice r plus 1 r runs from 1 to n. आता मगासारखे फार डिटेल मी स्टेप करणार नाही. याच्यापासून डायरेक्ट कोएफिशिएंट बाहेर सेपरेट समेशन हे असं दाखवणार आहे. बघा इज इक्वल टू 3 summation of r² r runs from 1 to n minus 2 coefficient summation of r runs from 1 to n plus summation of 1
r runs from 1 to n. तर फॉर्म्युला चला काय फॉर्म्युला याचा r स्क्वेअर चा n+1 twice n+1 by 6 minus 2 into bracket r चा फॉर्म्युला n+1 by 2 प्लस ह्याचा फॉर्म्युला 1 + 1 n 3 to the 6. आता बघा n+1 twice n+1 by 2 मायनस मी ठेवतो 2 मुद्दामून ठेवतोय बघा 2 हे 2n+1 by 2 प्लस आता इथं n आहे ना n त्याला मी by 2 लिहिणार आहे म्हणजे twice n by 2 सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर 2 करून टाकला हा 2 इथं 2 ऍडजस्ट केला खालीवर 2 ने मल्टिप्लाय केला ठीक आहे. आता न्यूमरेटर मधला हा 2 दिसला आणि हा 2 दिसला हा सगळ्यातला मी कॉमन काढणार आहे 2 नाही n सॉरी n कॉमन काढणार काय करायला सांगायचं n+1 twice n+1 हे दोन मायनस साइन हे 2 into ब्रॅकेट n+1 n अंडरलाइन केलेला कॉमन आहे प्लस ह्यातले 2 राहिले आणि या सगळ्याचा कॉमन डिनॉमिनेटर काय आहे सांगा हा डिनॉमिनेटर 2 आहे ठीक आहे n into ब्रॅकेट. आता हे जे एक्सपान्शन आहे की नाही हे तुम्हाला सारखं येतं बरं का या दोघांचं एक्सपान्शन एकदाच पाठ करून टाकायचं हे 2n² 1 प्लस हे 3n होतात नंतर आणि प्लस 1 हे डायरेक्ट एक्सपान्शन दिले तुम्ही असं सेपरेट ओपन करून पाहिलं तरी चालतं मायनस 2 into n 2n minus 2 इकडेचे प्लस 2 अपॉन 2 प्लस 2 मायनस 2 काय झाले कॅन्सल. आता काय करायला बघा n ब्रॅकेट मध्ये ट्वाइस n² ह्याचा आणि ह्याचा आन्सर 3n मधून 2n गेले 1n शिल्लक राहिले प्लस 1 ॲज इट इज अपॉन 2 बस हे त्याचं फायनल आन्सर ह्याच्या पुढे काही सिम्प्लिफाय होत नाही हेच तुमचं फायनल आन्सर. आता टेक्स्टबुकचं आन्सर समजा मॅच नाही झालं तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काय करायचं r च्या जागी 1 घ्या हे सॉल्व करा काहीतरी एक नंबर मिळतो r जागी 2 घ्या हे सॉल्व करा वाटलं तर 3 पण घ्या तुम्हाला जास्त कॅल्क्युलेशन करायचं 3 घ्या सॉल्व करा आणि त्या तिघांची ऍडिशन करून जे येणारं आन्सर आहे ते याच्यात n च्या जागी 3 रिप्लेस करून मॅच होते की नाही बघायचं म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे की नाही चुकीचं आहे तुम्हाला कळून येईल. लक्षात आलं. यासारखे आता बाकीचे क्वेश्चन जे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.